नमस्कार मित्रांनो, आज तयार वगैरे झालो. आज होता आपल्या कॉलेजचा डे 1 इंडक्शन. तर मित्र आला होता घ्यायला, मग त्यासोबत बसलो आणि गेलो गाडीवरती थेट आपल्या स्टेशनला पार्किंगला गाडी वगैरे लावली आणि मग निघालो आपल्या स्टेशनला जायला. बघतो तर क्रिश भाई अजून आला नव्हता. तेवढ्यात भाई आला, तिकीट वगैरे काढलं. तेवढ्यात बघितलं तर आपली ट्रेन पण लागलेलीच होती प्लॅटफॉर्मला. धावत वगैरे गेलो पटकन पळत ट्रेन पकडली. बघू शकता तुम्ही इथं केवढी गर्दी होती ट्रेनला. अख्खा अवतार आणि लुक तर एकदम खराब झालेला. मग तेवढ्यात पोचलो आपल्या ठाणे स्टेशनला, कसं तरी उतरून फायनली. तेवढ्यात बघतो तर रस्ताच चुकलेलो. मग रस्ता वगैरे नीट बघितला, मग परत गेलो, रिक्षा वगैरे पकडली आपल्या ठाणे स्टेशनवरून कॉलेजला जायला. रिक्षात बसलो, मग थेट गेलो आपल्या कॉलेजला. बघू शकतात आपला ठाण्याचा नेचर केवढा भारी होता. फायनली पोचलो आपल्या कॉलेजजवळ. कॉलेजमध्ये एंट्री वगैरे केली. तेवढं भाई एकदम फुल फॉर्ममध्ये चालू होता. निघालो आता सरळ वरती वगैरे जायला. चला आता बघूया वरती काय होता. वरती पोचलोच होतो, तेवढ्यात बघितलं अजून प्रोग्राम तर काही चालू नाही झालेला. मग शेवटी गेलो पुढं, सीट वगैरे बघितली आहे का. तेवढ्यात हा भाई बोलतो, लवकर का नाही आला, तुला मेसेज केला, तुझ्यासाठी सीट ठेवलेली, तुला जाऊन दे. तेवढ्यात प्रोग्रामला आपली स्टार्ट वगैरे झालेली. प्रोग्रामला नीट ऐकला वगैरे. मग आपला होता ब्रेक टाईम, जेवण वगैरे केला. तेवढ्यात बाईला बघतं बाईने तर सॉरी बिरी बोलतो इथं. स्वतःला बघतो शायनिंग बिनिंग मारत घेतलेले बाईने. बाईचा नादच नाही का. तर तेवढ्यात आपलं सेकंड सेशन चालू झालेला ब्रेकनंतरचा. जाम कंटाळा आलेला बाईने, तर डायरेक्ट गेमच खेळायला घेतलेला. बाई बोलतो, माझी ड्रीप बघा. गाईज बघू शकता तुम्ही याची ड्रीप बघा. अरे बाबा, कसली कडक ड्रीप मारली. तेवढ्यात याचं बघून दुसऱ्याने पण गेम चालू केला. गाईज काही खरं नाही यांचा. तर मग खूप भारी होता आमचं सेशन 1. सेशन 2 पण खूप भारी होता. मग फायनली आमचं सेशन संपला. मग थेट निघालो घरी जायला कॉलेजवरून. चालत गेलो आपल्या ठाणे स्टेशनला पोचलोच. चालामध्ये पोचलोच ठाणे स्टेशनला. तेवढ्यात बघतो तर आपली ट्रेन इथे लागलेलीच होती. गेलो आपल्या खाली प्लॅटफॉर्मला बघतो तर अजून ट्रेन तर आली नव्हती. मग थोड्या वेळ थांबलो वगैरे, ट्रेनची वाट वगैरे बघितली. मग थोड्याच वेळात आपली ट्रेन पण आली. ट्रेनमध्ये बसलो ना, फायनली आपण उतरलो होतो कल्याण स्टेशनला. तर चला गाईज, आता कल्याण स्टेशनला तर आलो होतो फायनली. तर आता क्रिश भाई पण आपलं जाईल इथून त्याच्या घरी. तर चला आता आपण जाऊया आपल्या घरी. चला गाईज, कसा वाटला हा ब्लॉग आपला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा एकदा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.